मुलीचं? आवडली का मुलगी तुम्हाला? का रे, आवडली का मुलगी? हो आई, पोरगी एक नंबर आहे. खूपसुरत आहे, बोलायलाही मस्त आहे. ते तिकडे काही असो तिचं. मले पोरगी आवडली. एका पायावर मले पोरगी मी करायला तयार आहे. आपल्याला पटली बा पोरगी. एक नंबर पोरगी आहे. पोरीच्या घरचेही मस्त आहे. पोरगी मस्त आहे. पाहायलाही सुंदर आहे, बोलायलाही सुंदर आहे, शिक्षणालाही सुंदर आहे, सर्व गोष्टीला सुंदर आहे. तर पोरगी आपल्याला पटली रे बुवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर बाहेरचे जे लोक आहे, जास्त करून लोक चांगला रिव्ह्यू देत आहे पोरीबद्दलचा, की पोरगी खूपच चांगली आहे म्हणून. नाही पोरगी खूपसुरत आहे पण. खूपसुरतीवरच मरते का? खूपसुरतीवर नको जाऊ, खूपसुरतीवर जायला. मला तर आता 2 बाया सांगून गेल्या. कसे हो तुम्ही? त्या 2 बायांनी तुम्हाला आधी पण सांगितलं म्हणते की मुलगी चांगली नाहीये. तरी पण तुम्ही स्वतःच्याच मुलाला फसवायला बसले आहेत का? स्वतःच्या मुलाचा सत्यानाश करता का? त्याचा कुवारा आहे तो. ती मुलगी डबलची आहे. आणि तो कुवारा असून जर त्याला मुलगी जर चांगली नाही मिळत असेल, ते पण दुसरी असलेली, तर ती मुलगी जर चांगली नसेल तर त्याच्या गळ्यात बांधून तिची डोर काही कामाचं आहे का? कोणत्या 2 बाया सांगून गेल्या तुले? हो, हो. गेल्या, गेल्या. इथल्याच 2 बाया. इथल्याच 2 बाया खूप विचित्र, विचित्र सांगितलं त्यांनी आम्हाला मुलीबद्दल. मुलीचा काय काळा अंधार आहे. लग्न आधीचा, लग्न नंतरचा आणि ती तिच्या नवऱ्याच्या घरून वापस परत माहेरी का आली पर्यंतचा पूर्ण अंधार सांगितलाय. आणि आता पण ती कोणत्या अंधारात लपलेली मुलगी आहे ते पण त्यांनी मला सांगून दिलं. तर त्यावरून मला असं वाटतं की मुलगी नाही केलेली बरी. हे तिची बिन आपत. कोणत्या 2 बाया वय? एक ड्रेसवाली आणि एक साडीवाली वय काय? हो, हो, हो. बस, बस. राईट. त्याच, त्याच. अरे बा आई, त्या एवढ्या लुचाळ बाया आहे. आता मी म्हणजे खालच्या पद्धतीच्या शब्दात सांगत आहे तुले. बेकार बाया आहे त्या. त्याच्यावर जाऊ नको तू. त्यांनी आम्हाला पण फसवलं. पण जास्त करून आम्ही पूर्ण गाव घुमलो ना, तर सगळ्यात चांगला रिव्ह्यू पोरीबद्दल दिला. पोरगी म्हणे आधी म्हणजे बोलायला वाचरट होती म्हणे. म्हणजे ती बोलण्याच्या बाबतीत, स्वभावाच्या बाबतीत घमंड होती म्हणे, पण तशी नव्हती म्हणे. जे त्यांनी तुला सांगितलं, जे त्यांनी तुला कळवलं, त्यांची आणि त्यांची दुश्मनी आहे म्हणे. म्हणून ते मुलीबद्दल तिचा सत्यानाश करायसाठी तसं बोलले म्हणते. आणि तू पूर्ण गावात फिरून बघ, सगळेजण तुला चांगलंच म्हणतील पोरीबद्दल. अरे म्हाताऱ्या कुत्र्या बाया तक्के मरायला टेकून राहिल्या. त्याले होशवर राहते का त्या सांगून राहिल्या का पोरगी तुम्ही डोळे बंद करून करा म्हणते. पोरगी आणि पोरगी नाही आहे म्हणते. बघा बाबा, तुम्ही तुमचं काय करायचं तर. मला तर बिलकुल नाही पटली बाबा पोरगी. इतकं सगळं ऐकून तर माझे खालचे पाय वरच गेले बाबा. मला एक गोष्ट सांगा, पोरगी तुम्हाला पावल्याच्या नंतर जेव्हा बाहेर आलो आपण, तेव्हा तुम्हाला आवडली होती ना पोरगी का नाही आवडली होती? हो, तेव्हा पोरगी आवडली होती, चांगली होती. मग आताही पोरीत काहीच डाऊट नाही आहे. ह्या ज्या बाया आहे ना शांताबाई, त्या सर्वेच्या मदतीला धावते म्हणते आणि शांताबाई आणि बाई आहे नाही म्हणते. जे शांताबाई आहे, ते शांताबाई ज्याच्या घरी राहीन म्हणते, त्याचं घर चांगलं असन याची आम्ही गॅरंटी घेतो म्हणते. कारण की शांताबाई चांगला आहे, तर शांताबाई पण चांगल्याच लोकांच्या घरी जाते असं त्यांचं म्हणणं आहे. असं पूर्ण गावाचं म्हणणं आहे. तू गावात घुम आई एक डाव, तेव्हा कुठे तुला माहित पडते. अय्या, कोण आहे ते गॅरंटेड लोक? कोण आहे? ना जर असे चक्कर मारून या. 2 बायाचा रिव्ह्यू घेतल्यानं होत असते काय? तुम्हाला अजून कोणी भेटलं नाही का चांगलं सांगणार? नाही, नाही, एक आजी आली होती. त्यांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं, डोळे बंद करून करा म्हणे मुलगी म्हणे. पण एक आजीने सांगितलं, 2 बायांनी सांगितलं. बायांचं ऐकाव की आजीचं ऐकाव की तुमचं ऐकाव? आम्ही तर पेचातच फसलो, तर काय करावं ना काय नाही तर. नाही खरंच मी खोटं नाही बोलताय. पोरीबद्दल सर्वांनीच चांगलं सांगितलं आणि तुम्हाला ज्या बायांनी सांगितलं ना 2 बायांनी, त्यांनी पण आम्हाला सांगितलं. त्यांनी तर आम्हाला ते सोड. आम्ही विचार करायच्या आधी जेव्हा आम्ही लघवीसाठी बाहेर आलो होतो, तेव्हाच त्या स्वतःहून आमच्या जवळ येऊन त्यांच्याबद्दलचं जर वाईट सांगत असेल, तर तू मला गोष्ट सांग, ते असं कोण करू शकतं? दुश्मनच करू शकते ना. आम्ही तर त्यांच्याजवळ त्यांना जाऊन विचारलं सुद्धा नव्हतं. आणि तुम्ही विचारलं होतं का त्या 2 बायांना? विचार करा बरं. नाही, नाही, तसं तर तुमचं बरोबर आहे म्हणा. आम्ही नाही विचारलं, तर स्वतःहून आमच्या जवळ आल्या गोष्टी करायला, आम्हाला ऐकायला आलं पाहिजे म्हणून. म्हणून मी म्हटलं, कोणाच्या गोष्टी करताय म्हटलं तुम्ही? म्हटलं तुम्ही ज्याच्या गोष्टी करताय म्हटलं, त्या मुलीला आम्ही बघायला आलो म्हटलं. बस त्याच्यावरूनच त्यांनी आम्हाला पूर्ण काय आहे तो इतिहास सांगितला. घे घे म्हटलं का नाही आई, पोरीत खोट नाही आहे. खोट ह्या 2 बाया इथं आहे. मला पूर्ण इतिहास माहित पडला. पोरगी का नाही ह्या 2 बायासोबत मैत्रीण होती म्हणते, याची चांगली मैत्री होती म्हणते. तेव्हा ह्या 2 जणी 3 जणी चांगल्या राहत होत्या म्हणते. पण ह्या पोरीने त्याची संगत सोडली म्हणते, कारण की त्या 2 बाया बेकार होत्या म्हणते. आणि चांगल्या लोकांची संगत धरली म्हणून त्या मुलीचा सत्यानाश झाला पाहिजे, म्हणून हे सगळं त्या करतात म्हणते. म्हणून त्या मुलीच्या मागे ते हात धरून मागा लागलाय म्हणते. म्हणून मुलीबद्दल विचित्र विचित्र वाईट वाईट जो मुलगा आहे त्याला सांगते म्हणते आणि त्याचा सत्यानाश करायच्या मागं लागते म्हणते आणि पूर्ण रिश्ता तोडून टाकायच्या मागं लागते म्हणते. असं त्याच्या मागचा इतिहास आहे. हो, बरोबर आहे म्हणा. तसं तर तुमचं कोणी कोणाचं स्वतःहून सांगायला नसतात, आहे ना? आपण विचारल्यावरच सांगते, पण ह्या स्वतःहूनच सांगायला आल्या. बरं चल मग पोरीच्या घरी हो म्हणून देऊ, होकार देऊन देऊ. आणि तसंही आता आपल्याला पोरगी पसंत आली, पोरीले तर पोरग पसंत आले पाहिजे ना. दोन्ही इकडून गोष्ट आहे ना. हो, तुमचे बरोबर आहे. आणि राहिली गोष्ट सुपर्णका, तुला मी सांगतो ना, आपण घरी जाऊ, शांताबाईच्या भावाला फोन लावू आणि शांताबाईचा भाऊ आपल्याला गलत रिश्त्याची फरमाईश देईन काय? आपण चांगला आहे, ते पण चांगले आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. आपण एकदा त्यांना पूर्ण विचारायचं कसं काय आहे, कसं काय नाही. त्या सगळ्या पूर्ण गोष्टीचा विचार आचार करून नंतर आपण लग्नाची तयारी. आज हो म्हटल्यानं लग्न होत आहे का? तूच सांग मला.
बरोबर आहे म्हणा तुमचं तसं तर. हो हो, एकदम एकदम बरोबर बरोबर आहे एकदम. सांगा बा. बरं चला मग तिकडे वाट पाहत असेल खूप वेळच आपण बाहेर आलो. त्यांना सांगून देऊ होकार नकार आणि नंतर आपण आपल्या घरी चाललो जाऊ. हो हो ठीक आहे चला. सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून आम्ही तुमच्या मुलीला पसंत केलं आहे. आमच्या मुलाला तुमची मुलगी पसंत आलेली आहे आणि आम्हाला पण तुमची लेक पसंत आलेली आहे. तर तुम्हाला आमच्याबद्दलचा काय रिव्ह्यू आहे, काय डाऊट आहे तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि तुमचा होकार आहे की नकार आहे ते पण आम्हाला सांगू शकता. हा हा, एक मिनिट. आधी तुमच्या मुलीला आम्हाला दाखवा एकदा. काही हरकत नाही, दाखवतो. कलावती, ए कलावती. शांता काकू, कलावती ताई नाही काय साडी घालून राहिली. काय झालं, बोलवा ना लवकरात लवकर. आम्हाला पण जायला वेळ होतो. आमचं पण गाव थोडं खूप दूर आहे ना, तर वेळ होतो आम्हाला. थोडंसं मार्केटमध्ये थोडं जायचं आहे ना. बोलवा ना लवकर मुलीला. अरे मुलगी साडी घालत आहे म्हणते. तिला असं वाटलं की आता पाहुणे येणार नाही बा पुन्हा बघायला, काय आहे ते सांगून चालले जाईल असं तिला वाटलं. पण तिला काही लक्षात राहिलं नाही. तिने झपझपक साडी काढून घेतली. आम्ही म्हटलं सुद्धा तिला म्हणेल तेव्हा वेळेवर घालेल म्हणे ते म्हणे, तर साडी घालत असेल ती आता. अच्छा अच्छा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ड्रेसवर आली तरी चालेल, सगळे घरचेच आहे. आम्हाला काही हरकत नाही. आम्ही साडीवर बघितलं आहे एकदा, आता ड्रेसवर आली तरी चालेल आम्हाला. बोलवा ना मुलीला. ए आली काय, बरं झालं. वा 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 वा, अति सुंदर बाई. साडीपेक्षा ड्रेसमध्ये आणखी सुंदर दिसत आहे ग ही. जर ही मॉडर्न राहिली तर किती सुंदर दिसायची वय मुलगी ही. बापरे, खरंच अति सुंदर. आमची मुलगी अशी तशी नाही आहे. आमची मुलगी मॉडर्नही राहते, संस्कारी राहते आणि सगळ्याच गोष्टी बरोबर आहे. ती अन्नपूर्णा आहे. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं आहे. आणि राहिला आमच्याबद्दलचं होकार, तर आम्ही मुलीला विचारू एकदा. आणि मुलीनं जर म्हणजे मुलीचा काय बोलाचा प्रकार आहे, काय म्हणते ती, तिचा काय विचार आहे, ते सगळं ध्यानात घेऊन आम्ही तुम्हाला फोन करून फोनवर कन्फर्म सांगून देऊ की हो किंवा नाही. आणि ते पण उद्याच लगेच, जास्त दिवस नाही लावू. अप्रतिम. खरंच तुमची मुलगी खूपच सुंदर आहे. मी आता असं म्हणजे लहान थोडी मोठा घास घेतो. मला खूप आवडली आहे तुमची कलावती. आशा करतो की आमच्या पण मुलीला तुम्ही आवडला असेल. तर ठीक आहे मग आता कलावती जा बेटा अंदर. बरं शांताबाई, लवकर लवकर सांगा मग. तसं तर आपल्या घरी कायच्याच गोष्टीची कमी नाही आहे. पोराचा 2 लाख रुपये इन्कम जे आहे ते वेगळी येते. माझी 2 लाख रुपये इन्कम जी आहे ती वेगळी येते. आणि माझ्या मिसेसची म्हणजेच हिची इन्कम सुद्धा वेगळी येते 2 लाख रुपये. म्हणजे अशी पर्सनल इन्कम आहे आमची. आम्ही आमची इन्कम्स वाटून नाही घेत. आमची पर्सनल इन्कम जे जमा होते ते आमची असते. सगळ्या काही गोष्टीचा इन्कम निघून आमच्याकडे 2 लाख रुपये महिन्याची अशी प्रत्येकाकडे उरते. तर त्याबद्दल काही डाऊट नाही आहे. तुमची मुलगी सुखात राहील, आनंदात राहील, कोणत्याही गोष्टीचा तुमच्या मुलीला त्रास राहील नाही. आशा करतो की तुमच्या मुलीचा सुद्धा आम्हाला काही त्रास नको असायला. पण मला असं वाटतं की मुलगी खूप संस्कारी आहे. तसं काही असणार नाही, पण मी सांगून दिलेलं बरं राहते. हो हो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आम्ही तुम्हाला लवकर सांगतो. आणि राहिली गोष्ट, आमच्या मुलीत जर तुम्हाला खोट वाटत असेल तर तुम्ही आता बाहेर गेले तर तुम्हाला बघा, मी सांगते तुम्हाला 101% ची मी गॅरंटी देते. सगळ्या लोकांना चांगलं म्हटलं असेल, सगळ्या लोकांना आजूचं बाजूचं मागचं पूर्ण सांगितलं असेल, पण 2 बाया अशा आहे गावात की त्यांनी काहीच चांगलं नाही सांगितलं असेल. सगळं काही उलट सांगितलं असेल आणि सगळं काही पाणी फेरून देईल त्याच्यावरचं. म्हणजेच मी तुम्हाला सांगू इच्छिते का बा त्या आमच्या दुश्मन आहे, म्हणून त्या आमच्याबद्दलचं असं विचित्र तुम्हाला सांगितलं असेल. तुम्ही ते लक्षात न घेता जर आमच्या मुलीला होकार देत असेल तरच खूप चांगलं. नाहीतर मग पुढे जाऊन आमच्या मुलीला बोल नको व्हायला की आधीच त्या बाया सांगत होत्या, त्यांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून त्या बाया जे सांगत आहे ते सगळं चुकीचं आहे आणि बाकीच्या बायांनी जे सांगितलं आहे ते सगळं बरोबर आहे. हा निर्धार धरून तुम्ही आम्हाला होकार दिला का, याची तुम्ही स्पष्टता द्या. बरोबर आहे ना, कारण की ते दुश्मन आहे आमच्या. मुलगी त्यांच्यासोबत आधी राहायची, त्यांच्यासोबत राहायची तेव्हा ती बिघडली म्हणजे कशी, बोलायचं तिला परत नव्हती, कोणाला सुद्धा काही पण बोलत होती. लहान मोठ्याची वय नव्हती, पातळीत नव्हती. पण आम्ही सगळं काही तोंडावर सांगतो, आम्ही लपून काही ठेवत नाही. पण आमची मुलगी जसं त्यांनी सांगितली तशा प्रकारची आमची मुलगी नव्हती. म्हणून तुम्ही बिनधास्तपणे आमच्या मुलीला जर करायला तयार असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या मुलाला बिनधास्त करायला तयार असू. जर पोरीचा होकार असेल तर आता पोरीची परवानगी घेऊन आम्ही तुम्हाला होकार नकार कळवू. आणि आमच्या मुलीबद्दलचं तुम्ही काही डाऊट घेऊ नका. हो हो, बरोबर आहे तुमचं. त्या 2 बायांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला समजायला आलं ते की यांचा काहीतरी घोड आहे. हे दुश्मन असू शकतात किंवा एकामेकाशी वैर असू शकतात. जर यांचा काही वैर असेल, काही भांडण वगैरे असेल तर हे एकामेकाबद्दलचा वाईटच हे देईल. आता असतेच ना तसं. नाही बाई, तसं नाही. तसं तर आमच्या रक्तातच नाही आहे. आम्ही त्याच्याबद्दल चांगलंच सांगितलं असतं. आम्ही चांगलंही सांगू तर वांगलंही सांगू. आम्ही चुपचाप बसू. आमच्या मनात जर विरोध असेल तर. पण आम्ही असे घरफोडाची कामं नाही करत. त्यांनी म्हटलं असं की यायचं आडनाव घरफोडी आहे, घरफोडी नाही. पण तसं काही नाही आहे. आम्ही सगळे गॅरंटीवाले लोक आहे. आम्ही गॅरंटी घेतो तुमच्या आमच्या मुलीची. आमची मुलगी जशी पण आहे तशी पण चांगली आहे. हो हो, बरोबर आहे. चला मग येतो शांताबाई. कळवा लवकर आम्हाला मोबाईलवर. खूप वेळ झाला आता.
हो हो दादा, आणि तुम्हाला जर काही डाऊट वाटला, तुम्हाला जर काही मनात विचार आले, तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता अजूनही. हा, आणि आम्ही तुम्हाला लवकरात लवकर सांगू. चला ताई नमस्कार, मग येते. हो हो, राम राम. नमस्कार जी. चला हो, यायले सार करायला जाऊ आपण. बरे आहे बिचारे. चला चल बाई शांती, चल. या माझ्या मागे मागे या. चल वा कल्लू दीदी, तू पण चुपके चुपके आपल्या साजेनले पाय. चल बरं. बरं बरं, चला येतो मग. नमस्कार जी. हा, नमस्कार. हो हो, नमस्कार नमस्कार. या बाई मग. हा, राहू द्या ओळख पडक. हो, तुम्ही ठेवजा बा ओळख पाळख. आम्ही तर मुलगी मुलगी पसंत आहे म्हणून होकार दिला. आता तुम्ही जर होकार दिला तर ओळख पाळख आपल्या जन्म मरणापर्यंतची होते. हा, तुम्ही ठेवा बा ओळख पाळख आता. बरं बरं. चला मग शांताबाई, हा भेटू मग. हो हो दादा, बिलकुल बिलकुल. दादाला फोन करून सांगा. हा, मला मला फोन करायला सांगा दादाला. हो हो शांताबाई, ठीक आहे ना. त्या गेल्या का? त्या दुसऱ्या चष्म्यावाल्या काकू होत्या त्या? हो हो, त्या आधीच गेल्या होत्या. त्यांच्याकडले मिस्टर आले होते त्यांना घ्यायला. त्या थोडीशी इथे जवळपासच राहते ना. आणि आपला रिश्ता पक्का झाला की मी सगळं तुम्हाला सांगते. आता आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आधीच आम्हाला खूप वेळ झालेला आहे. त्या आधी समोर गेल्या, आता आम्ही मागणं जाते त्यांच्या घराकडे. भेटू मग. ठीक आहे, येते आम्ही. बरं बरं, काही हरकत नाही, काही हरकत नाही. या या. गेले बाई पाहुणे, मोठ्या घईचे पाहुणे बापा. काव शांताबाई, पोरग बिचारे टाकलं होतं, पण पाहिले भलं साजरं होतं बिचारे. हाय का नाही व? हे काकी म्हणते वयस्कर दिशे म्हणते. किती साजरं पोरग होतं माय. पहावाले पावाले गिवाले मस्त होतं. टकलं तर राहतेच आता, केसन बिन केसाचं. हो बाई, खरंच मस्त होतं पहाले. काऊ नका की अशी वयस्कर म्हणे व, मस्त होतं पहाले. मग नाही तर काय माहिती, गादर गुदर होतं चांगलं. आणि त्या बी बोलायला चांगल्या होत्या व भाऊ. ते बाई, त्या दोन्ही बाया बोलायला साजऱ्या होत्या. एक जराशी शिष्टमारी होती, जराशी अल्पाळू बोले, पण साजरी होती बिचारी सभावागे बावाले. नाही व रश्मी? हो शांताबाई, खरंच ना, मला मस्त रिश्ता आवडला. आता पोरीच्या मतावर आहे बाबा सर्व. नाही व काकी, तुला काय वाटलं? आवडला का नाही आवडला रिश्ता? आता तुमचा ज्याच्यात होकार बाई, त्याच्यात माया होकार. आणि माया पोरीचा ज्याच्यात होकार, त्याच्यात तुमचा होकार. आता काय होते काय नाही, आता पोरीला विचारायला लागेल ना पहिले. ते तर आलीच नाही बाहेर, कुठे गेली, तिला आवडला का नाही आवडला. तर बापा आवडायला तर पाहिजे. माय साजरा तर हाय बापा, साजरा हाय म्हणा, पण तिला आवडला पाहिजे ना. शागंगी का व शांताबाई? ते गावातल्या लोकांना विचारायला गेलते म्हणते, तर काजलनं कमलानं फोडली म्हणते का तिची बोंब. काहीच्या काही अळ वाकड सांगितलं म्हणते का व? हो, माय गंगा सांगितलं म्हणते ना बिचारे. सांगितलं, आता सांगितलं का नाही सांगितलं माहित नाही, पण त्यानं हावले हाव नाही लावलं. म्हणजे कसं सांगितलंय असं ते आपण आपल्यात त्याच्यात जर अजून विरोध करून देणं काही ते नाही. त्यानं हा विचार केला म्हणून त्यानं काही विरोध करायसाठी त्यानं काही आपल्याला सांगितलं नाही. लुचाळायच्या कुत्र्या आव्हानाच्या घुबड तोंड्या बदमाश झाले, म्हणजे साऱ्या दुनियाच्या बदमाश सांगितलं असं त्यानं काहीच्या काही. जाऊ दे ना महाराष्ट्र, मी काय शिवाय देऊन राहिली व त्यानं एवढ्या सगळ्याचा बेकार विचार न घेता चांगले विचार घेतले आणि आपल्या पोरीला होकार दिला. त्यानं वाईट गोष्टी लक्षात नाही घेतल्या पोरीच्या. त्या कमलानं काजलनं किती रंगारंगाचं सांगितलं असन, पण त्यानं चांगल्या लोकांचा चांगला विचार करून चांगला विचार आपल्याला त्यानं सांगितला. त्यानं त्याचा कोणी जाऊ दे बाबा, पोरीच्या बद्दलचं असं सांगितलं. काही पोरगी पसंत नाही करला का चला घरी असं म्हटलं असतं, पण त्यानं नाही. एकाची नाही 10ची ऐकली. 10 जणांना बरोबर सांगितलं आणि 2 जणांना वेगळं सांगितलं. त्यानं 10 जणांचं ऐकलं. हो शांताबाई, बरोबर आहे व तुझेवालं. हाय का नाही व गंगा? हो बिचारे. चला बाई, विचारा मग आता बाई साहेबाले आपल्या, काय पोरग आवडलं का नाही आवडलं, का अजून 10 पोरं घरी बोलावतं म्हणते, विचार आपल्या बाई साहेबाले. हो विचारतो ना बाबा. तुला कसा वाटला पोरग, तू सांग ना. तुला चांगला वाटलं का पोरग, आवडलं का पोरग? पोरात तर काही खोट नाही, पोरग एक नंबर आहे. आता पोराला टकलं म्हटल्यापेक्षा मलाच पाहिजे. तू येस पोरग चिकन टकलं आहे, तरी पण त्या पोराला साजरी बायको भेटली नाही काय? मग तसंच आहे आता पोरीले पण टकला नवरा भेटला तर मग काय बेकार झाला काय? तो आवडला नाही म्हणतं, मला आवडला बाई. त्या पोरीला आवडला का नाही आवडला विचारतो तिला आता. हो हो, आवडला असन, तिला आवडला असन, ते काही नखऱ्याची नाही. आवडला असन नसं नाही आवडला तरी पण आपण सगळ्या गोष्टी आचार विचारात घेऊन त्यानं कसा विचार केला असन, जसं त्याने येले त्याला विचारलं. मग आपण आता पोराच्या घरी पोराचं घर पावायला जाऊ. पोराचं घर पावायला जाऊ, तारीख घेऊ आपण. पोराचं घर पाहायला गेल्यानंतर तिच्या लोकांना आपण विचारू, माझ्या भावाला आपण विचारू कसं आहे काय आहे. सगळ्या गोष्टी जर आपल्याला पटल्या तेव्हा करून आपण पोरीच्या ऐकून होकार देऊ, नाही तर आपणही नकार देऊ ना. आपण जर त्याचं घरच नाही पाहिलं, त्याचं दारच नाही पाहिलं, त्याचा सगळा इतिहासच नाही पाहिला, तर मग आपण कसं काय होकार द्यायचा? पहिले आपण नाही पाहायचं, नंतर होकार द्यायचा. हो शांताबाई, बरोबर आहे व तुझेवालं. नाही का एखाद मना हो नाही म्हणायचं. आपण जाऊ त्याच्या घरी, आता त्याचं घरदार पाहू, त्याच्यानंतरच आपल्याला ते पसंत आलं नाही पसंत आलं, त्याचं खरंच ते शॉप आहे का नाही आहे, पुण्याला आहे, बिझनेस आहे काय आहे, कुठं आहे, त्याचे कागदपत्र पाहू. सगळं काही व्यवस्थित असेल तर मग आपल्या पोरीला द्यायला काही हरकत नाही आपल्याला. बरोबर हो शांताबाई, बरोबर बापा. हो शांते, मी तेच म्हणत होती व तुले, माझ्या तोंडातलीच गोष्ट शिनली व तू नव नाही काय? बरोबर आहे ना मग? हो शांता काकू, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे तुमचं. तू टेन्शन नको घेऊ बाबू, मी करतो बरोबर, फक्त सोबत सोबत राह. हो काकू, तुम्ही हाय तर मला काही बोलायला चान्सच नाही भेटला आणि बोलायचा चान्सही नाही पडला. तुम्ही मला कमीही नाही पडल्या बोलायला. सगळं काही व्यवस्थितपणे सुशिक्षितपणे आणि ती रिक्त पताने तुम्ही बरोबर केलं सगळं. करायला लागते मा बेटा आता. चला काकू, मग येतो मी आता. मला जरासं शहरात जायचंय काम आहे तर येतो आई मी. हो ये बापा ये.
चल मग काकी घरात विचारू पोरीले आवडला का नाही आवडला तिचा साजन तिले चाल ना बापा विचारू ना काय म्हणते न काय नाही तर ते आता पिंकीले विचारजो कोमलले विचारजो हो हो चला चला. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.